21 मार्च मध्ये आणि ती मॅच त्यांनी जिंकली देखील. एकविरा स्पोर्ट्स सावत टीमला त्यांना पराभूत केलं होतं. चला फलंदाज पाठवा प्लीज. बघा भरपूर वेळ झाला मॅच थांबली आहे. सहकार्य करा लवकर चला. भावे स्पोर्ट्स किरवली संघ आपण देखील सज्ज राहायचे आणि जय बजरंग स्पोर्ट्स सावत आपण देखील सज्ज राहायचं. तर मॅचला करूया आपण सुरुवात. बघा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जय मल्हार स्पोर्ट्स किरवली संघाचा देखील जो 12th मान आहे त्याची देखील दरम्यान रेसिंग कंपल्सरी नाहीये म्हणून 2 धाब्याने पेनलाइज केला जातोय संघ किरवलीला देखील. आणि आता पेनल्टी आपल्याला लावण्याची गरज नाही कारण का दोघांना 2-2 धाब्यांची पेनल्टी लागली आहे. बरोबरी झाली आहे. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दरम्यान निशांत आणि सचिन इन ऍक्शन मध्ये आहेत. शुभम स्पोर्ट्स वेजुले संघाच्या माध्यमातून चांगली मॅच नक्कीच होईल. पहिल्या मॅच मध्ये आपल्याला भरपूर चांगला खेळ पाहायला भेटला. नानकर स्पोर्ट्स नानकर संघाचा खास करून डेट ओव्हरच्या षटकामध्ये भरपूर सुंदर फलंदाजी झाली आणि त्याच्या जोरावरती एक चांगली धावसंख्या देखील सेट केली होती पहिल्या 4 ओव्हर मध्ये. आणि ही दुसरी मॅच आजच्या दिवसातील. मनीष दरम्यानचा पहिलाच बॉल बघतो आपण. ऊन भरपूर आहे आणि त्याच कारण आता झेला ड्रॉप झालाय. पहिला 2 धावा येत असताना हा चेंडू चांगला होता. मनीषचा मात्र 1 धाव येत नमेल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. षटका दरम्यानचं पहिलं मनीष नक्की स्वतः टीमच्या कॅप्टन पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जय मल्हार स्पोर्ट्स किरवली संघाच्या माध्यमातून चांगली मॅच होईल. 2 चांगल्या टीम नक्की सामने आलेत. अप्रतिम हे क्रिकेट टुर्नामेंट आमसाई आमने होणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत यज्ञिका स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय लक्ष्मण स्मृती चषक. चेंडूने बॅटचा संपर्क नक्कीच होता मात्र कीपर कडनं चूक झाली आहे. डिक्लेअर अजून 1 धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची धावसंख्या एकूण 4. संघाची धावसंख्या 4. विकेटनं चांगला चेंडू वे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉटमॅनचा वापर करून चेंडू आणि बॅटचा
संपर्क आला नाहीये, लेग बायचा इशारा अंपायरचा आलाय. दरम्यान एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या धावफलकावरती एकूण 5. सन्माननीय गणेशजी बजाक यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या देखील माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटली होती आणि नक्कीच त्यांचं देखील इथं झालं शुभ आगमन. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे गणेशजी बजाके साहेब. संघाची धावसंख्या धावा पुस्तकावर एकूण धावा 5. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने फटके हवेत खेळलेत. मिस्तामिंग शॉट, जेलची संधी नक्कीच असेल. फिल्डर जेलच्या खाली आहे, चूक होणार नाही. तिथे फिल्डर होते बंटी आणि हा धक्का लागत असताना पहिला मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान शुभम स्पोर्ट्स वैजोले संघाला खेळाडू बाद. संदीप आलेत वनडाऊनला. नवीन फलंदाज, चांगली गोलंदाजी टीमच्या कॅप्टन या षटकामध्ये करत असताना मनीष साकिंग यांना फलंदाज निशांत आहेत. हा देखील चेंडू चांगला आहे. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना बाटकटची ही देखील धाव आहे आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. षटक या दरम्यानचं पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस जर आपण धावसंख्या बघितली धावपलगती धावा आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान 6 धावा आहेत. चांगली गोलंदाजी जय मल्हार स्पोर्ट्स किरवली संघाच्या माध्यमातून खास करून टीमच्या कॅप्टन मनीषनं मात्र भरपूर चांगली गोलंदाजी केली या पहिल्या षटकामध्ये. नक्कीच थोडासा आपण वेग कमी घ्या कारण का ऑलरेडी सामना नक्कीच थोडा उशीर थांबला होता म्हणून आता आपण वेग घेऊ नका. थोडंसं मारला नक्कीच आपण मॅचला स्पीडअप करायची सहकार्य करा. यस डीजे. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिपोर्ट करायचं लगेचच. टॉस साठी आपल्याला नक्की सामना पाहायला मिळेल. भावेश स्पोर्ट्स किरवली विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट्स सावत अशी नेक्स्ट मॅच आहे. सावत विरोधात किरवली संघ असेल. पुन्हा एकदा भावेश स्पोर्ट्स असणार आहे. खेळतोय तो जय मल्हार स्पोर्ट्स आहे. सेकंड ओव्हर ऋतिक ओव्हर द विकेटने पूल करण्याचा प्रयत्न. आपण बंटीनं मात्र आपल्या टीमच्या 2 धावा तरीतनं अडवल्यात. चांगली फिल्डिंग नक्कीच करणं गरजेचं असतं क्रिकेट फॉर्मॅटमध्ये. तुमची जर फिल्डिंग चांगली असेल तर नक्कीच तुम्ही काही धावा रोखू शकता आणि बंटीची चांगली फिल्डिंग 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. 8 या खेळती धावपल की फटका हवेत खेळत. मिस्तामिंग शॉट, मनी झेलच्या खाली आहे, चूक होणार नाही. अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये शुभम स्पोर्ट्स वैजोले संघाला खेळाडू बाद. सतीश मसने आलेत नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. शुभम स्पोर्ट्स वैजोले संघ आता थोडासा बाकूडलाय
त्याचं कारण गोलंदाजी चांगली आपल्याला पाहायला मिळते या दरम्यान टीम जय मल्हार स्पोर्ट्स किरवली संघाशी. किरवली विरोधात वेजोले संघ अशी दुसरी मॅच आजच्या दिवसातील. लेफ्ट आर्म फलंदाज आहेत. ऑनरेला हा फटका तिथे टीमचे कॅप्टन मनीष उपस्थित आहेत. चेंडूची उचलून फेक पर्यंत धाव मात्र एकच मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या एकूण 9 या आकड्यावरती अप्रतिम हे क्रिकेट टुर्नामेंट आज नक्कीच. असो की लक्ष्मण आपल्यामध्ये नाहीत आणि नक्कीच त्यांची आठवण म्हणून त्यांना मात्र भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून या स्पर्धेचं आयोजन यज्ञिका स्पोर्ट्स आमने टीमच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आणि दर्जेदार असं आयोजन पाहायला मिळतो आपल्याला. संघाची धावसंख्या धावपुस्तकावरती 9 आहेत. विकेटना खाली राहिला चेंडू लाईन करावे ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर झाला. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 10-10 10 धावा धावपुस्तकावरती. अकुटप्पाचा आहे आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला बॅटचा बरोबर संपर्क आला नाहीये. भरपूर वेगानं फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचणार उचलून फेकणार तोपर्यंत धावा इथनं 2 मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपल्याला पाहायला मिळते 12 या आकड्यावरती धावफलक आहे. षटका दरम्यानचा दुसरा मार्गस्थ असताना गोलंदाजा षटकामध्ये ऋतिक आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी राहिली होती मनीषची. त्यांना विकेट टू विकेट गोलंदाजी केली होती. विकेटनं दरम्यान हा चेंडू पॉइंटला फील्ड होतोय तोपर्यंत एकदा मेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या धावफलकावरती एकूण 13 वरती धावफलक आहे. 13 लॉस ऑफ 2. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्या कारणानं फिल्डिंग मध्ये वारंवार जेव्हा मात्र स्ट्राईक रोटेट होते तेव्हा नक्कीच फिल्डिंग मध्ये बदल करावा लागतो आणि तो बदल करत असताना जय मल्हार स्पोर्ट्स किरवली संघ दरम्यानचा चांगला चेंडू सुरेख चेंडू आपल्याला पाहायला भेटला. चेंडूने बॅटचा संपर्क आला नाहीये. षटका दरम्यानचे 2 समाप्त झालेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकला शुभम स्पोर्ट्स वेजोले टीमच्या कॅप्टन आणि त्यांनी बॅटिंग स्वीकारली. मात्र आतापर्यंत भरपूर चांगला खेळ जय मल्हार स्पोर्ट्स किरवली संघाचा या मॅच मध्ये राहिलाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावपुस्तकावरती आपल्याला एकूण धावा पाहायला मिळतात. या दरम्यान 13. वेळ थोडासा कमी घ्या प्लीज. थोडं सहकार्य करा. ऑलरेडी नक्कीच थोडासा उशीर लागला सेकंड मॅच सुरू होण्यासाठी म्हणून जो काय वेळ गेला तो पुन्हा आता आपल्याकडे येणार नाहीये. जो आपल्याकडे वेळ आहे त्या वेळावरती आपल्याला मात्र सामने सुरू करून नक्कीच वेळावरती संपवायचे आहेत. सहकार्य करा. यस डीजे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. 3rd ओव्हर मध्ये गोलंदाज करण आलेत. करण बजागे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 धावा स्कोरबोर्ड वरती. सॅकिंग एंडला फलंदाज सतीश आहेत खेळण्यासाठी सज्ज. सोबत विकेट अगोदरच कळले. चेंडू उशिरा आला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. फिंगर रोल करत असताना या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आहेत. दरम्यान करणचा हा षटक आहे. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट अप्रतिम ही स्पर्धा आणि खूप सुंदर हा क्रीडांगण आहे. थंडगार असं वातावरण नक्कीच मॉर्निंगला आपल्याला पाहायला भेटलं. भरपूर ओव्हर्स देखील होता. इव्हिनिंगला देखील नक्कीच तुम्हाला गुलाबी थंडी जाणवेलच या मैदानाच्या आतमध्ये. सोबत विकेटनं ऍक्शन रिप्ले. मैदानाच्या आतमध्ये मात्र इथनं डिक्लेअर धाव मिळेल. एस्टनच्या मागे चूक झाली आहे. लेग बायचा इशारा अंपायर झाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या एकूण 15 वरती. या पुढच्या दोन्हीही टीमनं सज्ज राहा. जो संघ उशीर करेल टॉस साठी नक्कीच त्या टीमला पेनल्टी दिली जाईल. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी.
बघा पाठचा संपर्क झाला आणि चेंडूचा डिक्लेअर झोनमध्ये गेला तर तेव्हाच तुम्हाला स्ट्राईक रोटेट करता येईल, अन्यथा स्ट्राईक रोटेट करायची नाही आपल्याला. ओव्हर द विकेट ऑन साईडला फटका, भरपूर वेगानं मात्र फिल्डर देखील तिथं येतात चेंडूवरती उचलून फेक करतील. स्वर्लाग मध्ये चांगले फिल्डिंग, रनआउटची संधी नसणार आहे. दावीत नाईक मेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 वरती, 16 इन अ बोट, लॉस ऑफ 2. स्कोर बोर्ड 16 वरती आमचे स्कोरर मित्र विकी आहेत आमच्या सोबत ॲज अ गुणसंख्या लेखक, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. दरम्यानचा हा देखील एक चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी आपल्याला दरम्यान या देखील षटकामध्ये पाहायला मिळते. विकेट टू विकेट गोलंदाजी, सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे, धावसंख्या एकूण 17 वरती आहे. आणि ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा आहे, म्हणजे नक्कीच तुम्हाला इथं ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी करणं गरजेचं असेल. तुमचा 12th मॅन देखील ड्रेसिंगमध्ये कंपल्सरी असणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेटनं फुलटॉस हा देखील काय फायदा घेता आला नाही. रनआउटची विकेट येईल का? फेक चुकीची झाली. तिथं बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित आहेत. धाव मात्र एकच मिळेल. कधी कधी फुलटॉस चेंडूवरती देखील धावा आपण बघतो कधी कधी येत असतात चांगल्या, आणखी कधी कधी विकेट देखील येतो. मात्र हा फुलटॉस होता, त्याचा फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला. एकच धावीतनं मिळेल, एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे, धावसंख्या धावफलकावरती एकूण 18 धावा आहेत, 18 इन अ बोट. धावांचा वेग वाढवावा लागेल. 4 ओव्हरची मॅच आहे. यावेळेस हा फटका तर फोर 24 धावा स्कोरबोर्ड वर देत. संदीपच्या बॅट मधून उत्तुंग षटकार आला आणि अशीच काही फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. चला मी थोडासा कमी घ्या प्लीज. जय मल्हार स्पोर्ट्स सहकार्य करा. चेंडू कधीही गेला तरी नवीनच आहे. 4 ओव्हर पर्यंत या स्पर्धेचा नियम आहे आणि सर्व जे संघ आहेत सर्व संघांसाठी हा नियम आहे, असं नव्हे तर आता मात्र 2 संघ खेळतात ज्यांच्यासाठी हा नियम आहे. आज 10 टीम खेळतील. या 10 टीमसाठी उद्या देखील जे संघ खेळतील त्यांच्यासाठी देखील सर्वांसाठी सारखाच नियम आहे. चेंडू कधीही हरवला तुम्हाला चेंडू नवीनच दिला जाईल. अंतिम षटक गोलंदाज बंटी. ओव्हर द विकेट चांगला चेंडू चेंडूला बॅटचा संपर्क देखील आला. फलंदाज बाद. धक्का तिसरा लागत असताना शुभम स्पोर्ट्स वैजोले संघाला मॅच मध्ये
झाला नाहीये. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डेट ओव्हरच्या षटकामध्ये हनावरचं षटक म्हटलं जातं. लिमिटेड ओव्हरमध्ये प्रत्येकी षटक डेट ओव्हरच आहे. या अनुषंगाने नक्कीच तुम्हाला खेळायचं असतं. आता खास करून तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आक्रमण करावा लागतो धावा बनवण्यासाठी. मात्र तो काय आक्रमण पाहायला मिळत नाहीये. त्याचं कारण गोलंदाजी बंटीची धमाल आणि कमाल पाहायला मिळते आपल्याला. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. लागोपाठचा तिसरा डॉट आलाय. धावसंख्येला ब्रेक लागलाय. धावसंख्या 25 वरती थांबली आणि 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील प्रतिम राहिलेत. चांगली गोलंदाजी मल्हार स्पोर्ट्स किरवली संघ करत असताना. एक धाव इथनं मिळते. एक चेंडू अजूनही बाकी आहे. सन्माननीय भास्कर जाधव यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या 26. सन्माननीय चंद्रकांतजी बारसी आणि सन्माननीय आमचे वासुदेव पाटील यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावा. तिथे आपलं हार्दिक स्वागत आहे. आमचे मान्यवर पाहुणे येत असताना या स्पर्धेला भेट देण्यासाठी सर्वांचं हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेट नाही. शॉट भरपूर चांगला. डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धाव मात्र एकच मिळेल. एकूण 4 षटकांचा निर्णायक खेळ कंप्लीट झाला. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या अखेरी संघाची धावसंख्या एकूण 27 आहे. 28 मात्र छोटस टार्गेट असणार या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी जे मल्हार स्पोर्ट्स किरवली संघाला. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस देखील करूया. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनना दरम्यान रिपोर्ट करायचे. वेळ न घेता आपण लवकरात लवकर या टॉस बॉक्स मध्ये 22 स्पोर्ट्स किरवली संघाचे संघनायक आणि जे बजरंग स्पोर्ट्स सावट संघाचे संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये तिथे टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. सन्मान्य दशरथजी बजागे उपसरपंच आणि सन्मान्य आमचे वासुदेव पाटील दोन्ही पाहुण्यांना विनंती की आपण या टॉस बॉक्स मध्ये चला. तिथे आपण टॉस करू. दोन्हीही टीमचे कॅप्टन तिथे मात्र उपस्थित आहेत. तिथे आपण टॉस करू या टॉस बॉक्स मध्ये. आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला सहा टीमचे कॅप्टन कॉलिंग करतील. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. यज्ञिका स्पोर्ट्स अशी मागणी आहे आणि आलाय देखील तेच. टॉस झाला. टॉस या दरम्यान जिंकला आपण देऊया थम्सअप कारण का गरमी भरपूर आहे. दुपारचं सेशन आणि टॉस जिंकलेला नक्कीच कॅप्टनला आपण खास करून जय बजरंग स्पोर्ट्स सावा टीमच्या कॅप्टन आपण देतो थम्सअप. थँक्यू सो मच. पाहुण्यांचं मनापासून आभार जे टॉससाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये आले. 4 वर्षी माझ्या मित्रा टॉस जिंकलाय. का असेल निर्णय? क्षेत्ररक्षण. त्याचं मागचं काय कारण काय रिझन सांगू शकतोस? आमची गोलंदाजी चांगली आहे. कोण प्रमुख असे 4 गोलंदाज आहेत की तुम्ही मात्र समोर एक चांगला संघ आहे त्यांना नक्कीच रोखण्याचा प्रयत्न कराल? कुणाल आहे, निलेश आहे, अजून आहेत बाकी. पूर्ण पॅक संघ आहे की काही खेळाडू मात्र तुमचे अनुपस्थित आहेत त्या महत्वाच्या मॅच मध्ये? पॅक संघ आहे. थोडक्यात काय सांगा स्पर्धेविषयी अप्रतिम ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आणि जबरदस्त नक्कीच हा लोकेशन चांगला नक्कीच तुम्हाला डेकोरेशन देखील पाहायला मिळते. आउटफील्ड चांगली आहे. काय बोलशील स्पर्धेविषयी? आयोजन तर सुंदर आहेच. आम्हाला खेळायला दिल्याबद्दल
त्यांच्या अभिनंदन. नक्कीच शुभेच्छा विजयासाठी. नक्कीच भावेश स्पोर्ट्स चे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट आहेत आज. दादा तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करायची, अगेन्स्ट जायचं आहे, प्लॅन बी न जायचं आहे, एक काय माइंडसेट, एक अंदाज कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल पहिल्या 4 ओव्हरमध्ये? 40 ते 45 संघ पूर्णपणे तयारीनिशी आल्या की काही खेळाडू अनुपस्थित आहेत? उपस्थित आहे खेळाडू. जॉब असल्या कारणानं सर्व देखील खेळाडू येणं नक्कीच एवढं सोपं नाहीये. तुम्ही एक चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहे, तुमची देखील एक अप्रतिम आपण स्पर्धा बघितली आणि हे नक्कीच एक आपल्याला चांगलं आयोजन पाहायला मिळतं. थोडक्यात काय सांगाल, आयोजन म्हटलं की तुम्हाला देखील माहिती आहे किती कंबर कसावी लागते, सोपं नाहीये, खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्ही या स्पर्धेविषयी काय सांगाल? जबरदस्त आयोजन केलंय मनोहर घेणे, अभिनंदन. तर तुम्हाला देखील शुभेच्छा. बघा टॉस झालाय, टॉस दरम्यान सावा टीमच्या कॅप्टनने जिंकलाय आणि नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला हा किरवली संघ पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे आमचे नक्कीच सहकारी समालोचक मित्र आदित्य आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. बहुत बहुत धन्यवाद राहुल भोईर. आइए दोस्तों लौट चलते हैं अब मैदान की तरफ. लेट लक्ष्मण शिलार की याद में फोकसमैन मनोहर केने और यज्ञिका स्पोर्ट्स ने लेट लक्ष्मण मेमोरियल कप को ऑर्गेनाइज किया है. तेज धूप अब मैदान में खिली हुई. तीसरा जो मुकाबला है जिसका टॉस हुआ है किरवली बनाम सावत के बीच में, और जीतने के लिए देखिए अब 28 रनों की ज़रूरत है किरवली टीम को. हालांकि 4 ओवर में खाली 27 रन बनाए. जिस तरह से निशांत, सचिन और संदीप और सतीश और अजय काफ़ी निराश किया हालांकि बैटिंग ऑर्डर में. गेंदबाजी बहुत अच्छी हुई, चारों भी गेंदबाजों ने, मनीष, ऋतिक, करण और बंटी. आखिरी ओवर में केवल 3 रन बने. जिस तरह से बंटी ने गेंदबाजी की थी. लौट चलते अब खेल की तरफ. ऋतिक और अरुण गेंदबाजी के लिए. अजय 28 रनों का टारगेट किरवली टीम के सामने. खेल की शुरुआत होती हुई जय मल्हार स्पोर्ट्स किरवली के दोनों भी ओपनर्स ऋतिक और अरुण. अजय मुड़ते हुए आमने एंड के जानिब से. सूरज बादलों में आप और ताप से चमकता हुआ. और दी विकेट. फुल टॉस गेंद ऑन साइड में खेल दिया है. वेकेंट एरिया में गेंद चली गई, लेकिन डिक्लेयर जोन में गेंद चली गई 1 रन के लिए. ऋतिक के बल्ले से निकलते हुए रन, एक बिना किसी नुकसान पर. माननीय श्री अविनाश जोशी उर्फ अन्ना, मशहूर उद्योगपति, उनसे निवेदन आपको वीआईपी डाइस पर ऑनर डाइस की शोभा बढ़ानी है. 2 खिलाड़ी आउटफील्ड में लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट की दिशा पर नजर आते हुए. फुल टॉस गेंद मोड़ दिया है खाली क्षेत्र में. गेंद चली गई डीप स्क्वायर लेग के बाहर 4 रनों के लिए. की फुल टॉस गेंद थी और पावर प्ले का खेल जारी है. सिर्फ सर्कल के खिलाड़ी शॉर्ट स्क्वायर लेग के खिलाड़ी को बीट किया और गेंद चली गई डीप स्क्वायर लेग पर 4 रन के लिए. गैप में खेलने की कोशिश, लेकिन खिलाड़ी ओपन मौजूद शॉर्ट कवर पर 1 रन पूरा करते हुए. सिंगल के साथ अरुण 5 पर जाते हैं और टीम का स्कोर 6 बिना किसी नुकसान पर. जीतने के लिए अभी भी 22 रनों की जरूरत है. 28 का पीछा करती हुई जय मल्हार स्पोर्ट्स किरवली. पावर प्ले का खेल अभी भी जारी है. उठाने की कोशिश, सवाल पूछा और आउट. हम देख सकते हैं किस तरह से आउट हुए थे बैट्समैन. हवा में चिप करने की कोशिश की थी, लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलने की कोशिश, और बल्ले का हल्का सा किनारा लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर के पास. बहुत खूबसूरत टेलीकास्ट हम देख रहे जीटीसी के माध्यम से. दिन दुगनी और रात चौगनी तरक्की करती हुई जीटीसी की टीम पूरे टेनिस क्रिकेट को ग्लोबल करने का काम करती हुई. नया बैट्समैन रंजीत नंबर 3 पर आते हुए. हालांकि 3 नंबर का जब सवाल आता है तो फिर भारत के विराट कोहली, लेकिन वर्ल्ड
क्रिकेट का अगर इतिहास को अगर देखा जाए तो रिकी पॉन्टिंग जैसे बैट्समैन एक बहुत महान थे जो नंबर 3 पर आकर कमाल की उन्होंने कई ऐसी सारी इनिंग के लिए उनकी टीम के लिए। अजय मुड़ते हुए रंजीत के लिए बॉल, बैक टू बैक 2 झटके देते हुए अजय। आप नजर आता हुआ बोल्ड वे पर बैट्समैन और दी विकेट चले गए थे गेंदबाज अजय और बोल्ड होते हुए पर बैट्समैन रंजीत 0 का चश्मा पहनकर निराश कदमों के साथ डगआउट में लौटे हुए। देखिए एक छोटे टोटल पर किस तरह से फाइट करती भी जय मल्हार स्पोर्ट्स किरौली के सामने शुभम स्पोर्ट्स वाइजोले। नए बैट्समैन मनीष विकेट के हैट्रिक पर गेंदबाज अजय 2 विकेटों के नुकसान पर 2 विकेटें अभी तक गिरी है, रन बने केवल 6। अभी भी मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ अजय का, जबकि 2 झटके उन्होंने अभी तक उन्होंने दिए। बहुत अच्छी गेंद पूरी लंबाई की थी लेकिन लेग स्टंप को मिस करती हुई वाइट। दिशा से भटकते हुए एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे सरकता हुआ 7 जीतने के लिए अभी भी 21 रनों की जरूरत है बची हुई गेंदों पर। अजय मुड़ते हुए छोटी गेंद, सवाल पूछा और आउट। शॉट हुए थे, खराब गेंद थी, ऑफ स्टंप के अधिक बार गेंद थी, बैकफुट पर जाकर पंच करने की कोशिश लेकिन अधूरे मन से बल्ला चलाया था और मोटा सिरा लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। और हैट्रिक होती भी अजय के द्वारा 3 झटके दिए। 1 ओवर की समाप्ति के बाद 7 रन और टॉप ऑर्डर के 3 अच्छे बैट्समैन इस वक्त डगआउट में पानी पीते हुए। मैच ये आखिरी ओवर तक चला जाएगा। जिस तरह से अपोजिशन टीम ने जो जवाब दिया है शुभम स्पोर्ट्स वाइजोले ने, ईट का जवाब पत्थर से देती हुई, टिट फॉर टैट, जैसे को तैसा जवाब। शुभम स्पोर्ट्स वाइजोले के 1 ओवर में 6 बने थे जबकि विकेट 1 गिरा था और उसके जवाब में 3 विकेटें गिरी है किरौली की टीम की और केवल 7 रन बने। 18 गेंदें और जीतने के लिए 21 रनों की जरूरत। नए बैट्समैन बंटी लेकिन सामना करते हुए बैट्समैन अरुण। दूसरे ओवर के लिए परिवर्तन होता हुआ गेंदबाजी में संदीप मुड़ते हुए, लेफ्ट आर्म राउंड विकेट, जगह दी गैप में खेला लेकिन खिलाड़ियों पर मौजूद है डीप कवर पर, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। सिंगल के साथ अरुण 6 पर जाते हुए टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 8। देखिए अब रनों के लिए कहीं ना कहीं काफी संघर्ष करती हुई जय मल्हार स्पोर्ट्स किरौली। संदीप मुड़ते हुए बायात के तेज गेंदबाजे, थोड़ा ज्यादा शपल भी ऑफ स्टंप के बाहर और गेंद बेल्स को ट्रिप्स करती हुई विकेट नंबर 4 गिरता हुआ जय मल्हार स्पोर्ट्स किरौली का। बोल्ड पे रिप्ले में साफ दिखाया जा रहा है, क्या टेलीकास्ट हो रहा है जीटीसी के माध्यम से
ऑफ स्टंप के बाहर शफल वे विकेटों को बिल्कुल खुला छोड़ा। बल्लेबाज को लगा गेंद लेग स्टंप को मिस करके चली जाएंगी, लेकिन गेंद विकेटों से टकराती हुई बैंग ऑन टारगेट जिसे कहा जाता है क्रिकेट में, उस तरह की गेंदबाजी संदीप के माध्यम से होती हुई। स्ट्रोक को चेक किया, रनआउट का मौका लेकिन गलत एंड पर थ्रो और लेजी। एक रन चुरा लिया ऊपर बैट्समैन प्रशांत ने। प्रशांत और अरुण इस वक्त अभी भी क्रीज पर मौजूद है। हालांकि ओपन करने के लिए अरुण आए थे। 4 विकेटें अभी तक गिरी है। अभी तक रन को अगर देखा जाए तो केवल 9 बने। गेंदबाजी बहुत कमाल की हो रही है। पूरी तरह से अब बॉलिंग लाइनअप चार्ज होती भी शुभम स्पोर्ट्स वैजोली की। ओहो, गेंद को पूरी तरह से कैरी नहीं कर पाए मिड ऑफ की खिलाड़ी, लेकिन एक रन पूरा करते हुए अब जाके दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ स्कोर 10। जीतने के लिए 17 रनों की 18 रनों की अभी भी जरूरत है बची हुई गेंदों पर। देखना ऊपर क्या कुछ हुआ है। यस, अंपायर के ऊपर दबाव बढ़ाने के लिए अपील की थी, लेकिन बचने की कोशिश की थी गेंदबाज ने, लेकिन अंपायर टच से मस नहीं। व्हाइट का इशारा आता हुआ स्कोर एक्स्ट्रा के मदद के साथ 11 पर जाता हुआ। मैच कहीं ना कहीं अब किरौली के लिए भी बहुत मुश्किल नजर आ रहा है, जिस तरह से उनकी बल्लेबाजी हो रही है। छोटी गेंद, शॉर्ट एंड पुल कर दिया है, खिलाड़ी ऊपर मौजूद दूर से आते हुए। ओ अच्छा बैकअप, और इस बीच 2 रन पूरे करते हुए काऊ कॉर्नर से लेकर डीप स्क्वायर की खिलाड़ी, और गेंद डीप मिड विकेट पर फील्ड होती हुई। अच्छा बैकअप था काऊ कॉर्नर के खिलाड़ी का, और इस बीच 2 रन पूरे करते हुए 13 पर जाता हुआ स्कोर 14। 15 रनों की अभी भी जरूरत है जीतने के लिए। देखना है, सवाल पूछा पर, लेकिन कहीं ना कहीं ओवर के समाप्ति का इशारा तब 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 13। यस, इम्पैक्ट कहीं ना कहीं लेग स्टंप को मिस कर रहा था और काफी दूर थे विकेटों से, और इसी को देखते हुए अंपायर ने नॉट आउट घोषित किया। गेंद शरीर को निशाना बनाती हुई, कोई भी रन नहीं पूरा किया ऊपर। 2 ओवर की समाप्ति के बाद 13 रन, नेट टू नेट और कट टू कट मुकाबला चलता हुआ। 12 गेंदों पर अभी तक 13 बने, और अगली 12 गेंदों पर जीतने के लिए 15 रनों की जरूरत। हालांकि 24 गेंदों पर 28 रन चाहिए थे, उसके जवाब में अभी तक 13 ही बने 2 ओवर की समाप्ति के बाद। ये ओवर काफी कीमती रहेगा जय मल्हार स्पोर्ट्स किरौली टीम के लिए। वाकई में ये ओवर दोनों टीमों के लिए काफी महत्वपूर्ण और घटनापूर्वक रहेगा। देखना है, तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए अक्षय को बुलाया है। दायाद के तेज गेंदबाज है। छोटी गेंद ऑफ स्टंप के अधिक बार वाइट दिशा से भटकते हुए हाफ ट्रैकर गेंद थी, लेकिन काफी दूर कर बैठे थे। इस बीच वाइट का इशारा था मुख्य अंपायर का 14, 4 विकेटों के नुकसान पर। हालांकि अजय ने जो शुरुआत दी थी, दूसरे ओवर में भी विकेट गिरा है, लेकिन देखना है अक्षय क्या कुछ करते हैं अपने टीम के लिए। शॉट कवर पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, शॉट मिड विकेट, थोड़ा सा वाइड, उछाल दिया है, आसमानी टोला। ओ सूरज की चमकती हुई किरणें उनके आंखों के ऊपर चली गई और गेंद उनके सर के ऊपर से चली गई 6 रन के लिए। कैलकुलेट, माप तोल के मारा हुआ सिक्सर। डूबते को तिनके का सहारा, और इस सिक्सर ने आप जान लाइए किरौली के डगआउट में। डाउन द विकेट खेला था लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए। हो उछाल दिया।
गए और इनफील्ड के ऊपर से खेला, गेंद चली गई डीप एक्स्ट्रा कवर के बाहर, पहले बाउंस पर 4 रन के लिए। 24 4 विकेटों के नुकसान पर। देखना ऊपर एक अच्छी गेंद की समाप्ति होती भी, जो 10 रन बने पिछले 2 गेंदों पर कहीं ना कहीं मैच को एक तरफा बना दिया है। 24 रन 4 विकेटों के नुकसान पर जीतने के लिए अभी भी 4 रनों की जरूरत है। अक्षय राइटा मोड़ दी विकेट जाते हुए, छोड़ दिया पर वाइट। अब गरीबी में आटा गिला करते हुए गेंदबाज अक्षय। वैसे भी बहुत कम रन बचे और इस तरह की अगर गेंदबाजी रहेंगी तो फिर अपने पैर पर कुराड़ी मारने के बराबर हम कह सकते। खराब गेंदबाजी हम देख रहे हैं ओवर नंबर 3 में। हालांकि मैंने पहले ही कहा था कि ये ओवर काफी कीमती रहेगा दोनों टीमों के लिए। ऑन साइड में लपेट लिया, गेंद जाली डीप स्कोर पर, खिलाड़ी दूर से आ रहे हैं लेकिन दूसरे की कोशिश हो रही है। खराब थ्रो, 2 रन पूरे करते हुए बैट्समैन। इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ विकी के ने बताते हुए 27। अब केवल 1 रन की जरूरत है, जबकि लक्ष्य 28 रनों का रखा था किरवली के सामने शुभम स्पोर्ट्स वाइजोले ने। उछाल दिया, ये भी कैप्टन सतीश मसने आपको ऑर्गेनाइजिंग कमेटी के साथ संपर्क करना है। सतीश मसने, क्या कमाल की पारी खेली है अरुण ने, और मैन ऑफ द मैच खिलाड़ी देखना है अब। हालांकि देखिए कम टोटल था, गेंदबाजों ने, चारों भी गेंदबाजों ने बहुत अच्छी